लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी जे आहेत ते आपण बघतोय माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतरही तोडगा निघत नसेल तर मग आता टोकाची भूमिका घ्यावी लागेल का, असं संतप्त सवाल ते करतात। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊया। ताई, काय सांगशील? खरं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होतात, आजही इकडे आला। हा, काल सर आमची भेट झाली सीएम सरांसोबत। गेले 6 ते 7 महिने झाला आम्ही पाठपुरावा करतोय की आमचा विषय ऐकून मार्गी लावा। जवळपास 70 ते 80 आमदार खासदारांचे लेटर गेलेत, तरी पण या विषयावरती डिसिजन यायला एवढा वेळ लागतोय। आणि आमची मागणी तर काय आहे, तुमच्या शासन धोरणामुळे जाहिरात उशिरा आली, तुमच्या चुकीची शिक्षा पोरांनी का भोगायची? आज सध्या मुलं आत्महत्या करायचा विचार करतायत। कालपासून आम्ही 3 ते 4 जणांना अडवून ठेवले। उद्या जर पोरांना काय झालं तर जबाबदारी कोण घेणार? आम्ही इथं आलो, आम्हाला भेटून दिलं नाही त्यांना। आमच्या विषयाची तुम्हाला कळतंय का तीव्रता काय आहे? 4 लाख मुलांची जबाबदारी कोण घेणार? 4 तारखेला पेपर आहे, 4 तारखेला पेपर घेणार। परंतु आपण बघतो की हा किती मुलांचा प्रश्न आहे। सांगतो, आज 3 ते 3.5 लाख मुलांचा हा विषय झालेला आहे। का झाला विषय हा? खरं तर सर हा 30 ते 40 हजार मुलांचा विषय होता। आता 4 तारखेला पेपर आला सर, आणि कुणाला यवतमाळला जायचं, कुणाला गडचिरोलीला जायचंय। कधी जायचं यांनी? आज जर सीएम साहेब काय म्हणले, रात्री मी ट्विट करतो, रात्रीपर्यंत विषय संपतो। पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय तुम्ही कधी करणार ही गोष्ट? आम्हाला कळवा तरी नेमकं काय। मग जर मुलांची एखाद्याची आत्महत्या झाली तर नंतर तुम्ही हा विषय मार्गी लावणार का? काय उपयोग आहे या जीआरचा? माझी सरकारला एक तुमच्या हातामध्ये आहे ताई, आणि कशा आता पद्धतीने परीक्षेला फक्त 3 दिवस राहिले, तो जरी आजचा दिवस सोडला तर 2 दिवस हातात आहेत, आणि लांब लांब जाणारे पण मुलं आहेत। मग त्यांना कधीपर्यंत कळेल? आणि सगळेच जण या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत। आमचं एक एवढंच म्हणणं आहे, मागच्या वेळेस त्यांनी शासन निर्णय निघाला ज्यामध्ये काय केलं, त्यांनी पोलीस भरतीसाठी 35 वयाची मर्यादा ठेवली, ज्यामध्ये आणि PSI साठी 34 मर्यादा आहे। यामध्ये काय झालं, शासनाचा निर्णय हा शासनाने जाहिरात उशिरा काढली 7 महिने। आमचा काय विषय होता की आम्हाला 1 नोव्हेंबर 2024 हे कन्सिडर न करता 1 जानेवारी 2025 हे कन्सिडर करून सगळ्यांना एक संधी द्यावी, 1 वर्ष संधी द्यावी। आम्ही कुठलंही वय वाढ मागत नाही, त्यांना कुठलंही आम्ही त्याच्यामध्ये जास्त करून द्या म्हणत नाही, आहे तोच क्रायटेरिया, फक्त मुलांना 1 वर्ष संधी द्या। का तर तुमच्या चुकीच्या धोरणामुळे 7 महिने जाहिरात फार उशिरा निघाली। काय तुला असं वाटतं? मागे काय आता म्हणायचंय का? सर, जाहिरात उशिरा आलेली असली, मला सांगा, काही गोष्टींमुळे जाहिरात यायला उशीर झाला तर मग त्या मुलांना वय वाढून द्यायचा हा साधा सोपा सरळ मुद्दा आहे। जर जाहिरात उशिरा येते तर मग त्या मुलांना वय वाढून देण्याचं साधं सोपं हे जर पहिल्यांदा झालं असतं तर मग आज ही वेळ आली नसती। आणि मग दुसरी गोष्ट अशी की परीक्षा वेळेवर झाली असती। आमचा परीक्षा उशिरा काय अपेक्षा आहे आताही तुम्ही ज्या मागण्या करताय त्या होऊ शकतात का पूर्ण? काय म्हणणं? हो सर, आता काल मुलं जाऊन भेटलेत साहेबांना, तर साहेबांनी शब्द दिला होता की काल संध्याकाळपर्यंत साहेब निर्णय घेतील किंवा निर्णय कळवतील। तर तसे काय अजून आम्हाला रिप्लाय आलेला नाही, तर फक्त लवकरात लवकर कळवावं, म्हणजे सगळ्या मुलांना। जर तुमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर पुढची भूमिका काय असणार? थांबा 1 मिनिट। ऑन टाइम म्हणजे जे ते म्हणतायत सीएम आमच्यावरती प्रेशर आहे वगैरे, कुठे प्रेशर आहे? आम्ही सगळे पोरं येत आहे। अर्थातच तुमच्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या, नाही, माझा मुद्दा ऐकून घ्या। विषय काय आहे ते काय म्हणतात? ऑन टाइमचं प्रेशर आहे आमच्यावरती। काही प्रेशर नाही ऑन टाइमचं सर। 2 वेळा पूर परिस्थितीमुळे पेपर पुढे गेला, निवडणुकांच्या मुळे पेपर पुढे गेला, तेव्हा पोरं मेली नाहीत, तेव्हा चाललं तुम्हाला, तेव्हा तुम्ही विचार नाही केला। पण जर मुलांना संधी मिळते तर 1 महिना पेपर पुढे गेला तर काय फरक पडतो? तुम्ही हा डिसिजन एवढा संवेदनशील आहे, मुलांच्या आयुष्याचा 4 लाख पोरं आम्ही मरतोय, आम्ही पायऱ्या शिजवतोय मंत्रालयाच्या, तुम्हाला आमच्या जीवाची काही किंमत नाही का? मग तुम्ही म्हणजे त्यांचा या पुढची भूमिका काय? पुढची भूमिका रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची आहे। हा न्याय हक्काची लढाई नसून आमच्या अस्तित्वाची लढाई आहे। आम्ही आज लढा लढवला नाही, आम्ही 4-5 दिवसापासून लढा लढवत नाही, तर सप्टेंबर पासून हा आम्ही लढा लढवत आहोत। आणि सीएमच्या एका स्टेटमेंटमुळं सर्व मुलांचं आयुष्य मार्गी लागू शकतं। सीएम सरांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 7 महिने जाहिरात उशीर आलेली आहे। आमची सीएम साहेबाला एक विनंती आहे, गोरेगरिबाची लेकरं येतं, उपाशी कुठे अभ्यास करतात लेकरं, 1 वर्ष वय वाट द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही। तर सीएम साहेबाला हात जोडून विनंती, आम्ही खूप परेशान आहेत, सगळे मुलं परेशान आहेत। आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांकडे हे सगळे जे तरुण आहेत ते प्रयत्न करतायत, त्यांच्या भावना सर, शासनाच्या धोरणामुळे आमच्यावर आज परिस्थिती आली सर। 6 महिन्यापासून विद्यार्थी फिरतायत, मंत्रालयात जात आहेत की आज हे करा। आतापर्यंत पूर परिस्थितीमुळे एक्झाम पुढे गेली, फक्त आता PSI वाढीचा तेवढाच याचा मुद्दा आहे। काल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना शब्द दिला, दरवेळेस जर MPSCच्या विद्यार्थ्याला फक्त रस्त्यावर बसूनच जर न्याय भेटणार असेल तर सर आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही ना।
सर 3 दिवसावर आता जवळजवळ 1 वर्ष झालं जाहिरात निघलेली नाही आणि 8 महिने एक्झाम पुढे गेलेले आहे. आता ह्याला विद्यार्थी जबाबदार नाही आहेत ना. हे 10-10 वर्ष झालं अभ्यास करतायत, 10-10 वर्ष झालं यांनी घातलेले आहेत आणि मग आता 7-8 महिन्यासाठी जर यांचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करणार असाल आणि ते पण प्रशासनाच्या चुकीमुळे, तर हे कुठेतरी निष्पापपणे विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय आणि जवळजवळ कितीतरी पिढ्या याच्यामुळे उद्ध्वस्त होतील. आपण बघतो की हे सगळे तरुण आहेत ते उद्याचं भविष्य आहेत आणि अर्थातच लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याची जाहिरात उशिरा आली आणि त्यामुळे आपण बघतोय की आता ज्यांची वय आता एजबार होणार आहे त्याला कारणीभूत ही उशिरा जी जाहिरात आली ती आहे. आता जर जाहिरात उशिरा काढली तर जे परीक्षा आहेत ते थोड्या उशिराने घ्या आणि या पद्धतीनं जे वयवाढीची मागणी जे करतायत याकडे आता राज्य शासन किती सकारात्मक पद्धतीनं बघते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण बघतोय हे तरुणांचा उद्रेक आहे. खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आता वेगवेगळे जे मंत्री आहेत किंवा या सगळ्या आमदार आहेत त्यांना हा निवेदन देण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी यातनं तोडगा निघावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असं या सगळ्या तरुणांचं म्हणणं आहे. सचिन हंचाटे, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.